बर्डीचं म्युझिक लॉन्च होतं आणि आत्ता आम्ही तिथेच चाललो आहे आणि खूप व्हेरी एक्सायटेड, कारण जोगवा आहे तो पण काश्मीर दानी केला आहे आणि जिथे काश्मीर महाजनीचा डान्स असतो तिथे लाईक गूजबम्स येतात की बाबा, कारण त्याचा परफॉर्मन्स, त्याचं एनर्जी अनबिलिव्हेबल आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड की कसं दिसणार आहे जोगवा गाणं, आणि लवकरच तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवते. सो स्टे ट्यून्ड. आज आपण गाणं लॉन्च करणारच आहोत, पण आत्ता टीजर पाहिलं आणि आम्हाला एक थोडीशी छोटीशी कल्पना आली की नेमकं काय घडतंय किंवा कुठल्या घटना असू शकतात. पण मला आत्ता विचारायचं हे आहे की मला वाटतं आपण सगळे एकत्र पहिल्यांदा काम करताय ॲज अ कोआर्टिस्ट शशांक सर, आणि सो तुम्हा चौघांसाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कोआर्टिस्ट म्हणून सगळे तुम्ही पहिल्यांदाच एकत्र आलात. धन्यवाद. रमेशनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना की असं असं, मला जर विचाराल तर हे एक्झॅक्ट उलट आहे, कारण तो अनप्रेडिक्टेबल असतो. तो काय करणार आहे हे मला माहीतच नसतं. त्यामुळं सिनियर ॲक्टर किंवा खूप दिवस काम केलेला ॲक्टर हा जास्त घाबरलेला असतो की नवीन ॲक्टर बरोबर काम करताना. पण त्या नवीन लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांनाच सांभाळून घेतलं असं मी म्हणेन, आणि मजा आली काम करताना 100%. क्या बात है सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सिनेमा प्रदर्शित होईल आणि नक्कीच यशस्वी होईल. पूजा, आम्ही ऐकलंच होतं की हे असं काहीतरी काम मिळणं हे स्वप्न होतं आणि ते फायनली या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाले. आणि आत्ताच शशांक सरांनी सांगितलं की तुझं डेडिकेशन किंवा त्या प्रती सतत अलर्ट असणं, तर आता ते स्वप्न पूर्ण झालंय. आता खूप पुढे आलोय, आपण पुढच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलोय आणि तू दिसणार आहेस. तर ती काही धाकधूक आहे का आता? कारण एक वेगळं काम तू घेऊन आली आहेस आमच्यासाठी. नाही, धाकधूक तर नक्कीच आहे, पण मला एक गोष्ट शेअर करायला आवडेल. कदाचित शशांक सरांना आठवत नसेल, पण ही आमची पहिली भेट नाही आहे या चित्रपटसृष्टीतली. 2019 साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा होता. सरांचं सर्वोत्कृष्ट अभिनेतामध्ये नॉमिनेशन होतं आणि माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये नॉमिनेशन होतं. आणि ज्यावेळेस सरांना तो अवॉर्ड डिक्लेअर झाला, सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक सर, मी म्हटलं जर शशांक सरांना मिळतंय तर माझा काहीच चान्स नाही आहे, आता मला अजून अनेक वर्ष काम करायचं. पण सर ॲक्च्युली माझे लकी फॅक्टर आहेत, कारण का त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर केला होता. मलाही मिळाला होता पुरस्कार आणि सरांनाही मिळाला होता. पण त्यावेळेस मला अजिबात वाटलं नव्हतं की सरांसोबत इतक्या लवकर पटकन स्क्रीनही शेअर करता येईल. सो थँक्यू सो मच शशांक सर, तुम्हाला कदाचित लक्षात नव्हतं, पण अनेक दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. मी फार वेळ नाही घेणार, पण ज्या गाण्याची आपण वाट बघतोय या सगळ्यामध्ये मी अशी एक व्यक्ती आहे जिने अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहिली आहे. कारण आमची लुक टेस्ट होती, रमेश सरांना कदाचित आठवत असेल. लुक टेस्टमध्ये मी या भूमिकेसाठी हो म्हटलं होतं आणि मग सर म्हणाले की एक देवीचा गोंधळ आहे, तर सुचवा ना काहीतरी. म्हटलं ऐकवा मला. मग त्यांनी गाणं असं ऐकवलं आणि मी ऐकते इतका अप्रतिम तो गोंधळ होता. मी अर्धवट गाणं थांबवलं. म्हटलं सर आत्ता मी काश्मीर महाजनीला फोन करते, मला दुसरं कोणीच दिसत नाही. आणि योगायोग बघा कसा असतो, प्रत्येक गाण्याचं एक नशीब आहे, प्रत्येक कलाकाराचं एक नशीब आहे. मी लगेच त्याला फोन केला. लकीली तो त्यावेळेस त्याच्या घरी होता, जो स्टुडिओपासून हार्डली 10 मिनिटावर होता. आणि काश्मीर म्हणाला मला गाणं पाठव आणि ते जर फ्री असतील दिग्दर्शक त्यांना मला भेटायला पाठव. म्हटलं ओके. आणि मी लगेच सरांना म्हटलं सर लुक टेस्ट आणि राहू दे बाजूला, तुम्ही आधी काश्मीरला भेटायला जा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, सर त्यांना भेटायला गेले, त्यांची मीटिंग झाली, त्याने पटकन हो म्हटलं सुद्धा आणि काश्मीर वॉज ऑन द बोर्ड इन दिस फिल्म. आणि गाण्याच्या शूटला सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, पण गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजे गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला तर त्याच्या तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होती, रक्त होतं आणि त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही, पण आज मैत्रीण म्हणून मी हे सांगितलं.
इतकी मेहनत मी कश्मीरची पाहिली आहे. आम्ही एकत्र सिनेमात काम केलं आहे आणि कदाचित जर ही पोलिसाची भूमिका मी आधी हो म्हटलं नसतं तर कदाचित मी रमेश सरांना म्हटलं असतं की सर हा गोंधळ मला द्या, फीमेल आपण आर्टिस्टकडून गाऊन घेऊया. बट कश्मीर, तुझ्याहून बेस्ट कोणाला जमलंच नसतं हे, कारण का तू अगदी मनापासून केलंस. तू एक सच्चा कलाकार आहेस, तू एक सच्चा मित्र आहेस आणि तू ज्या डेडिकेशनने काम करतो ना, आय थिंक ह्या पिढीने आणि पुढच्या पिढीने तुझ्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी आणि तुझ्यावर देवीची कृपा नेहमी असेल. निर्माते खंबीरपणे उभे राहतात. सालबर्डी या सिनेमाच्या मागे देखील असेच 3 निर्माते अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि सगळ्या अडचणींवर मात करत 17 एप्रिलला हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय. जोरदार टाळ्या वाजवून या निर्मात्यांचं आपण स्वागत करूया. मी स्टेजवर इन्व्हाइट करते अनिल देवडे पाटील सर, डॉक्टर गजानन जाधव आणि राम जाधव यांना. तर मला दिग्दर्शक म्हणून अनेक वर्षापासून इच्छा होती की आपल्या कुठल्या तरी सिनेमात असं एक खूप काहीतरी छान असा गोंधळ असावा. पण गोंधळ येण्यासाठी म्हणतात ना, एक सिच्युएशन, जागा आणि काहीतरी घटना घडली पाहिजे जेणेकरून तो आपण युटिलाइज करू शकतो. तर तसा योग येत नव्हता. तर ह्या सालबर्डीच्या निमित्तानं ती करेक्ट जागा मला भेटली. ती जागा जशी भेटली तर माझा नेहमीप्रमाणे माझा बेस्ट फ्रेंड पद्मनाभ, म्युझिक डिरेक्टर, लास्ट फिल्मला गुल्लर पद्मनाभला शेअर केलं की असं असं आहे वगैरे ते. आणि तिथून सुरुवात झाली आमच्या जगदंबेची. म्युझिकची थीम चालू झाली, त्यानंतर त्यांचे बेस्ट फ्रेंड मुकिंद दादा, शब्दांची चाहूल चालू झाली. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आम्ही एकीकडे लोकेशन हंटिंग, एकीकडे लिरिक्स आणि एकीकडे म्युझिक, तिघांचं संगम योगायोगाने असं झालं की ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग करत होतो कांगोनी हिंगोनी गावामध्ये, त्या ठिकाणी आम्हाला बरोबर आई जगदंबेचं मंदिर त्या ठिकाणी भेटलं, जे ओरिजिनल 50 वर्षापासून त्या ठिकाणी ते मंदिर आहे. दुसरं म्हणजे यांच्या शब्दामध्ये जगदंबा शब्द बरोबर त्या ठिकाणी आला आणि त्याच पद्धतीमध्ये सगळं असं रोवलं गेलं. म्हणजे एक दैवी शक्ती किंवा जादू म्हणतात ना, तसं त्या पद्धतीमध्ये हे गाणं उभं राहिलं. आणि आज खरंच आई जगदंबेचे आशीर्वाद आहे, त्यामुळे हे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे गाणं आज आम्ही रिलीज करत आहोत. यानंतरची पुढची स्टेप म्हणजे ह्या गाण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी मला असं खूप पॅशनेबल आणि पॉवरफुल आर्टिस्टची गरज होती. तर मी हक्काने पूजा मॅमला सांगितलं की मला ह्या गाण्यासाठी मला काही एखादं सुचवू शकता का. त्यांनी क्विक कश्मीर सरांचं नाव घेतलं. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे लिरिक्स झाले, म्युझिक झालं, परफॉर्मन्ससाठी कश्मीर दादा आले, म्हणजे सगळंच ओके झालं. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे गाणं कोरिओग्राफीसाठी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभर फोकमध्ये जो कोणीच हात पकडू शकत नाही असा आशिष दादा या गाण्यासाठी लाभला. मग तर विषय संपला. हाच ड्राफ्ट आहे, तो हेच करायचं आपल्याला. मग त्यानंतर मी मुकुंददादांना पाठवलं. म्हणजे मुकुंददादांनंतर मला बोलायला देत आहे, त्यामुळं मला थोडं दडपण आलं बोलायला, कसं बोलू मी यांच्या नंतर. पण खूप मजा आली. दिग्दर्शकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, निर्मात्यांनी विश्वास ठेवला, आशिष दादांनी तर कश्मीर दादा. खूपच सुंदर. म्हणजे गाण्याला न्यायापेक्षा पण पुढं घेऊन गेला तुम्ही ते व्हिज्युअली पण. सो थँक्यू सो मच रमेश सर, थँक्यू सो मच माझ्यावरती विश्वास ठेवला. आशिष पाटील यांचा हा संच आहे. त्या सगळ्यांनी खूप चैतन्य आणलेलं आहे आपल्या मंचावर. थँक्यू सो मच गर्ल, थँक्यू सो मच. कसं वाटलं तुला गाणं? मस्त, एकदम छान, लाईक गूजबम्प्स. म्हणजे ते जे गाणं आहे ना, फेमस तर होणार आहे ना 100%. पण यार कश्मीर दादाने काय परफॉर्म केलं आहे, एक्सप्रेशन्स विथ त्याचा स्पिरिट, लाईक एनर्जेटिक. आणि नो वर्ड्स त्याच्यासाठीच लिहिला होता. Yes, of course. आय डोंट थिंक सो अजून कोणी याला न्याय देऊ शकतो. खूप मस्त. म्हणजे स्टेप्स अप्रतिम.
एक्सप्रेशन. माझ्याकडे शब्द नाही आहेत, माझ्याकडे शब्द नाहीत. मी बघितलंय आता, सो नाही आहेत शब्द. तर नक्की हे गाणं बघा. मी लिंक मेन्शन करते, जाऊन हे गाणं बघा, कमेंट करा, ह्याची हुक स्टेपची रील आणि 100% हे गाणं फेमस होणार आहे. आता जोगवा चाललेला ना, सो हे गाणं आता जोगव्यामध्ये असणार आहे, फोक डान्समध्ये. मस्त. कश्मीर फायनली एवढी मेहनत घेऊन हे गाणं आपण केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि अंबाबाईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. हो, ऍक्च्युली मी आज सॉरी, मी फक्त एवढीशीच एंट्री घेतली. आय वॉज सपोज टू परफॉर्म. मी आज परफॉर्म करणार होतो शेवटच्या काही ओळी, पण मी एक ऍक्शन सिक्वेन्स शूट करून आलो. माझ्या गुडघ्याच्या हाडाला सूज आली आहे, त्यामुळे मला 3 आठवडे अजिबात नाचायचं नाही, उड्या मारायचं नाही अशी वॉर्निंग दिली माझ्या डॉक्टरनी. त्यामुळे मला फक्त एंटर करता आलं आज. काहीच हरकत नाही, आणि लवकर बरा हो. आणि पूजा नी जे काही कौतुक केलंय, माझा कौतुक सोहळा सगळ्या इकडे सादर केला. खूप खूप धन्यवाद. ती म्हणाली की देवीचा आशीर्वाद आहे माझ्यावर आणि कायम राहो. मला असं फार वाटतं की मला ना घडवण्यामध्ये माझी आई, माझी बहीण, बऱ्याच महिलांचा हात आहे. आणि मला असं वाटतं तो जो देवीचा आशीर्वाद आहे तो अशा मैत्रिणींच्याच रूपाने आहे, जे आम्हाला पुश देतात, धक्का मारतात पुढे जाण्याकरता. आणि या सो आय एम ब्लेस्ड. आय फील सगळ्या देवी आहेत, देवी माझ्या घरामध्ये, माझ्या आजूबाजूला, माझ्या मैत्रिणी. सो आय फील की टॅलेंट असणं, मेहनत करणं हे बरीच लोक करत असतात, पण अशी माणसं तुमच्या आयुष्यात असली पाहिजे जी ते ओळखतात आणि त्याला हवा तसा पुश द्यायचा प्रयत्न करतात. सो तशा मैत्रिणी आहेत माझ्या आयुष्यात, ते माझं सौभाग्य असं मला क्या वाटतं. बात आहे. आणि ही माणसं कायम तुझ्या आयुष्यात राहू देत. वेल आत्ता जसं आम्ही ऐकलं की 10 तास वगैरे तू सलग परफॉर्म केले, किंवा तुला या गाण्यासाठी ज्या व्यक्तीने नाचवलंय खरं तर इतका वेळ, मला वाटतं आता त्या व्यक्तीला देखील मंचावर आशिष. बोलवण्याची वेळ आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आशिष पाटील यांचं. खूप कमाल. म्हणजे आम्ही आत्ता फक्त मेकिंग पाहिलंय, मुली इथे आत्ता त्यांनी परफॉर्म केलं ते पाहिलंय, पण हे खरंच अतिशय सुंदर गाणं आहे आणि काटा आला अंगावर हे गाणं ऐकताना. पण मला वाटतं परफॉर्म करण्यासाठी किंवा आधी तुझ्याकडे ते गाणं आलं असेलच ना, की आता याच्या सगळ्या आपल्याला स्टेप्स ठरवायच्या आहेत किंवा कोरिओग्राफ करायचे, तेव्हा तुला काय वाटलं हे गाणं तुझ्याकडे आलं की हे कोरिओग्राफ करायचं? जसं सगळ्यांनीच कौतुक केलं सगळ्यांचं, तसं मला वाटतं की मला आशीर्वाद आहे असं मला वाटतं परमेश्वराचा, कारण की ना ते माझ्याकडून ते काम करून घेतात असं मला वाटतं. मी फक्त जरिया असतो ते काम करण्याचा. आणि जसं मला वाटतं पूजानी कश्मीरला फोन केला तसा कश्मीरनी मला फोन केला की आशिष असा एक देवीचा गोंधळ आलेला आहे आणि यू आर द बेस्ट पर्सन टू डू दिस, तर तू करशील का, एकदा गाणं ऐक, म्हणजे तू अवेलेबल आहेस का वगैरे सगळं. आणि त्यांनी मला गाणं पाठवलं. मी आय वॉज ड्रायव्हिंग आणि मी कारमध्ये युजली खूप ऐकतो कारण मला ते त्याचा फील घ्यायचा असतो. सो मी इमिजिएटली तिला फोन केला की येस हे खूप सुंदर आहे आणि सरांच्या आवाजात होतं, तर मला असं होतं की सोने पे सुहागा आहे हे गाणं. आणि मला वाटतं जगदंबेचा म्हणजे मला घडवण्याच्या मागे माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. सो मला वाटतं की जगदंबेचं गाणं मिळणं खूप जास्त मला अजूनही माझं शिवर होता ते काफ्स, कारण की जेव्हा पण मी दैवी काहीतरी करतो तेव्हा मला असं वाटतं की ती तिथे येते, ते दैवत तिथे येतं आणि मला आशीर्वाद देऊन जातं. आणि मला वाटतं द सॉन्ग वॉज ब्लेस्ड. जसं मला वाटतं की मी आजपर्यंत इतक्या आर्टिस्टबरोबर काम केलेलं, पण आय रिमेंबर आम्ही जसं सगळे म्हणाले की 10 तास 12 तास आम्ही जे काही नाईट शूट करत होतो, नॉट इवन अ सिंगल टाइम कश्मीर एकदा पण असं मला म्हणाला की आशिष थोडं थांबूया का जरा पाय, की कारण की इट इज सो एनर्जेटिक की मला वाटतं की त्याच्यासाठी सगळ्यात थँक्स टू यू. मला वाटतं एक गुरु तेव्हाच गुरु असतो जेव्हा त्याला एक उत्तम शिष्य लाभतो. आणि लोक असं म्हणतात की गुरु बिन ज्ञान कहा, पण मी नेहमी हे म्हणतो की गुरु बिन ज्ञान कहा पर शिष्य बिन मान कहा. गुरु तेव्हाच गुरु जेव्हा त्याला एक उत्तम शिष्य लागतो. सो मला वाटतं आय एम सो ब्लेस्ड टू हॅव ऑल दीज पीपल अराउंड. आणि येस, माझी अत्यंत लाडकी मैत्रीण ह्या सिनेमामध्ये लीड आहे, म्हणजेच पूजा. आमचं करिअर एकत्र सुरू झालं आहे. मला वाटतं आमचं बर्थडे एकत्र आहे. सो वी आर 25 जॅन बॉर्न आणि आईसुद्धा आज इथे आलेली आहे. सो मला वाटतं की तिने माझा प्रवास लहानपणापासून म्हणजे बघितला आहे. सो आय एम सो ब्लेस्ड दॅट आज मी इथे आहे आणि या सगळ्या लोकांबरोबर ज्यांनी माझ्या आयुष्यात नेहमी मला सपोर्ट केला त्यांच्याबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्स टू रमेश सर, ज्यांनी ह्या सिनेमाला बांधलं आणि त्यांनी जे मला हवं आहे, मी म्हणालो मला संबळ हवं आहे, ते म्हणाले ओके. मी त्यांना म्हटलं आपल्याला 3 गोणी हळद लागेल, ओके. ते म्हणाले फुलांचं डेकोरेशन,
ओके ते असं नाही काहीच म्हणत नव्हते. सो मला वाटतं वी आर ब्लेस्ड टू हॅव सच अ पर्सन अराउंड आणि ऑल टू द प्रोड्युसर्स ऑल्सो ज्यांनी त्यांना एवढं सपोर्ट केलं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गाण्याचा सोल तेव्हा बनतो जेव्हा एखादं लिरिक्स आणि म्युझिक कंपोजर त्याला उत्तम बांधतो. सो मला वाटतं द यंगेस्ट पर्सन इन द क्राऊड, द म्युझिक कंपोजर पद्मनाभ, मला वाटतं की ही इज वन ऑफ द यंगेस्ट पर्सन वी हॅव राईट नाव. म्हणजे त्यांनी हे गाणं बनवलं मला खूप आश्चर्य होतं. त्याच्यामुळे मला खरंच त्याचं खूप कौतुक आहे. सो